आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. निवृत्त कर्मचाऱ्यांना वार्षिक वेतनवाढीचा लाभ देण्याचा उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय. हा निर्णयाची प्रतसुद्धा आपण पाहणार आहोत. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. 13 एप्रिल 2026 महत्त्वपूर्ण निकाल 18 मार्च 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. निवृत्तीपूर्वी केवळ काही दिवसाचा कालावधी शिल्लक असतानाही वार्षिक वेतनवाढ ॲन्युअल इन्क्रिमेंट मिळण्याबाबतचा दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न अखेर स्पष्ट झाला असून मुंबई उच्च न्यायालयाने निवृत्त कर्मचाऱ्यांच्या बाजूने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. या निर्णयामुळे राज्यातील शेकडो निवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. नाशिक जिल्ह्यातील तब्बल 118 निवृत्त कर्मचाऱ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती रवींद्र व्ही घुगे आणि न्यायमूर्ती अभय जे मंत्री यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला. या याचिकेत निवृत्तीच्या दिवशी म्हणजे 30 जून रोजी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना 1 जुलैचा देय असलेली वार्षिक वेतनवाढ मिळावी, तसेच त्यानुसार निवृत्तीवेतन, पेन्शन आणि इतर लाभाची पुनर्गणना करावी अशी मागणी करण्यात आली होती. काय होता वादाचा मुद्दा? 6व्या वेतन आयोगानुसार 6 पे कमिशन वार्षिक वाढ 1 जुलै 2000 रोजी लागू होते. मात्र अनेक कर्मचारी 30 जून रोजी निवृत्त होत असल्याने त्यांना या वाढीपासून वंचित ठेवले जात होते. शासनाने यासाठी नियम महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिस रिवाइज्ड पे रूल्स 2009 लागू केला होता. याचिकाकर्त्याचे म्हणणे असे होते की त्यांनी पूर्ण वर्ष सेवा बजावली असून त्यामुळे त्यांना वार्षिक वेतन मिळणे हा त्यांचा हक्क आहे. न्यायालयाचे निरीक्षण. न्यायालयाने स्पष्ट केले की वार्षिक वेतनवाढ ही आगाऊ ॲडव्हान्स नसून ती एका वर्षाच्या सेवेनंतर मिळणारा हक्क आहे. एखादा कर्मचारी 30 जून रोजी निवृत्त झाला तरी त्याने पूर्ण वर्ष सेवा केल्यामुळे तो त्या वाढीस पात्र ठरतो. याबाबत पूर्वी दिलेल्या विविध न्यायालयीन निर्णयाच्या आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही आधार घेतला आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाने अशाच प्रकरणात डायरेक्ट ॲडमिन HR KPCL व्हर्सेस VC मुंडे नामाने दिलेल्या निर्णयात कर्मचाऱ्यांच्या बाजूने भूमिका घेतली असल्याचे नमूद करण्यात आले आहे. न्यायालयाचे आदेश. उच्च न्यायालयाने दिलेल्या अंशतः मंजूर करत पुढील महत्त्वाचे आदेश दिले आहेत. 1. वार्षिक वेतनवाढीचा लाभ मंजूर. ज्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीपूर्वी किमान 6 महिने सेवा बजावली आहे त्यांना वार्षिक वेतनवाढ देण्यात यावी. पेन्शन व इतर लाभाची पुनर्गणना संबंधित कर्मचाऱ्यांच्या शेवटच्या वेतनात लास्ट डाऊन सॅलरी वेतनवाढ समाविष्ट करून पेन्शन व निवृत्ती लाभाची नव्याने गणना करावी. थकबाकी एरियस देय फरकाची रक्कम एरियस 90 दिवसाच्या आत अदा करावी. व्याज देय नाही. काही याचिकाकर्त्यांनी उशिरा न्यायालयात धाव घेतल्याने त्यांना व्याजाचा लाभ मिळणार नाही. राज्यभर परिणाम. या निर्णयामुळे केवळ नाशिकच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील निवृत्त कर्मचारी, विशेषतः शिक्षक व जिल्हा परिषद कर्मचारी यांना मोठा फायदा होणार आहे. अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रश्नावर न्यायालयाने दिलेला निर्णय हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे. कर्मचारी वर्गात समाधान. या निर्णयामुळे निवृत्त कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली असून शासनाने त्वरित अंमलबजावणी करावी अशी मागणीही पुढे येत आहे. एकंदरीत वार्षिक वेतनवाढ कर्मचाऱ्यांचा हक्क असल्याने न्यायालयाने अधोरेखित करत प्रशासनाला स्पष्ट दिशा दिली आहे. त्यामुळे भविष्यात अशा प्रकरणावर कायमस्वरूपी तोडगा निघण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. निर्णय पाहूया. कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय. हा पूर्ण PDF अखिल दामोदर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता.